नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आतापर्यंत आपण इडियम्स म्हणजे काय, त्याचे मीनिंग आणि एक्झाम्पल यावर एक दोन लेक्चर पाहिले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाचा भाग घेणार आहोत, तो म्हणजे सेंटेन्स बेस्ड इडियम्स, जे एक्झाममध्ये आलेले आहेत. ओके, तेच आपण आज पाहणार आहोत. परीक्षेमध्ये फक्त इडियमचा अर्थ विचारला जात नाही मित्रांनो, तर तो सेंटेन्समध्ये योग्य आहे की नाही, त्याचा वापर योग्य तऱ्हेने केला आहे की नाही किंवा आपल्याला एक योग्य इडियम निवडायचा असतो. त्यामुळे आजचं लेक्चर हा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. एक्झाममध्ये जसे क्वेश्चन विचारले जातात, सेम क्वेश्चन त्याच पॅटर्नचे मी आज घेणार आहे ह्या लेक्चरमध्ये. तर लेक्चरला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. चला तर आपण वेळ वाया न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. तर आपलं लेक्चर मधलं फर्स्ट सेंटेन्स आहे किंवा म्हणू शकतो पहिला प्रश्न असा आहे आपला, की सिलेक्ट द करेक्ट इडियम टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट. ठीक आहे. याचा अर्थ असा होतो, की आपल्याला इथे अंडरलाईन केलेलं आहे एक वाक्य. त्या वाक्याच्या सबस्टिट्यूट म्हणजे त्या जागेवर दुसरं कोणतं वापरू शकतो आपण. ठीक आहे. तर आपण बघूयात आपलं सेंटेन्स काय आहे, की नॉटविथस्टँडिंग टॉल क्लेम्स अँड प्रॉमिसेस, नो गव्हर्नमेंट हॅज बीन एबल टू रिमूव्ह करप्शन अँड इनइफिशियन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन. ह्या वाक्याचा अर्थ असा होतो, की मोठे-मोठे वादे केले आहे, मोठे-मोठे वचन दिलेले आहेत, पण कोणतेही सरकारने काय नाही केलं आहे, की ते भ्रष्टाचार नाही मिटवू शकले आणि जे प्रशासनात जे म्हणू शकतो, की इनइफिशियन्सी म्हणजे जे योग्य तऱ्हेने काम नाही होत आहे, ते दूर नाही करू शकले. ठीक आहे. तर ह्या सेंटेन्सचा टू रिमूव्ह करप्शन अँड इनइफिशियन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन ह्या जे अंडरलाईन सेंटेन्स आहे त्याला सबस्टिट्यूट म्हणजे त्याच्या जागी आपण काय वापरू शकतो? क्लीन द ऑजियन्स टेबल. आता क्लीन द ऑजियन्स टेबल्स म्हणजे काय होतं? ठीक आहे. तर क्लीन द ऑजियन्स टेबल म्हणजे होतं, की व्यवस्थेतील खोलवर रुजलेली भ्रष्टाचार, अव्यवस्था दूर करणे. ठीक आहे. आता क्लीन म्हणजे क्लीन आणि रिमूव्ह ठीक आहे, याचा अर्थ सेम होतो. आता क्लीन म्हणजे काहीतरी साफ करणे. तर आपण असं लक्षात ठेवू शकतो काहीतरी साफ करणे म्हणजे भ्रष्टाचार साफ करणे. म्हणजे क्लीन द ऑडियन्स टेबल म्हणजे कुठलीही सोसायटीमधली किंवा कोणत्याही शाखेमधली भ्रष्टाचार दूर करणे म्हणजे क्लीन द ऑडियन्स टेबल ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हे ऑडियन्स टेबल हे कुठून आलं किंवा आपल्याला असा नवीन शब्द वाटतोय हा. ठीक आहे. तर एक स्टोरी आहे त्यामागे. ओके. एक म्हणू शकतो एक पुरातनातील एक स्टोरी आहे, एका बुकमधली एक स्टोरी आहे, की ऑजियन नावाचा एक काय होता, एक व्यक्ती होता. त्याच्याकडे स्टेबल म्हणजे गोठा. ठीक आहे. गोठा जिथे काय हॉर्सला ठेवलं जातं. हॉर्स म्हणजे घोडे. ठीक आहे. तर हे पण एक्झाममध्ये येतं. घोड्यांना कुठे ठेवतात, त्याला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे स्टेबल. ठीक आहे. तर त्याचं जे स्टेबल होतं, जे गोठा होता, तो खूप दिवसापासून काय होता, तो घाण झालेला होता. त्याला साफ नव्हतं केलं. तर तिथे एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं हरक्युलियन. असं काहीतरी नाव होतं त्याचं, हरक्युलियन. सो त्याला काय सांगितलं, की तुला तर 1 दिवसात तो गोठा साफ करायचा आहे. ठीक आहे. तर त्याने काय केलं, 2 नद्यांचा प्रवाह त्या दिशेने वळवला आणि तो गोठा एका दिवसात काय केला, साफ केला. ठीक आहे. तर त्या त्या दिवशीपासून तो एक आपला इडियम बनलाय, क्लीन द ऑजियन्स टेबल. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हरकुलियन टास्क हा पण एक इडियम आहे. ठीक आहे. आता हरकुलियन टास्क म्हणजे काय होतं? हरकुलियन टास्क म्हणजे कठीण काम. हे जे आहे हा इडियम हा सेम ह्या स्टोरीमधून आलेला आहे. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. हाही एक्झाममध्ये विचारलं जातंय. डबल स्टार. ठीक आहे. आता आपण जे बाकी आपल्या ऑप्शनमधले इडियम्स आहेत त्याचाही अर्थ बघून घेऊयात. आपलं नॉलेज वाढेल त्यामुळे. ठीक आहे. तर फर्स्ट आहे मेक बोथ एंड्स मीट. मेक बोथ एंड्स मीट म्हणजे होते की कसेबसे खर्च चालवणे. कसं तरी आपण काय करतो, खर्च आणि आपली इन्कम आहे त्याला कसेबसे आपण चालवतो. ठीक आहे. म्हणजे 10,000 जर कोणाची इन्कम आहे, तर तो 9,000 पर्यंत त्याचा खर्च तो चालवतो कसा तरी. कट द गॉर्डियन नॉट. आता गॉर्डियन नॉट म्हणजे होते गठाण. म्हणजे की जे प्रश्न म्हणू शकतो, की जे गुंतलेले प्रश्न होते, तर त्या प्रश्नावर काय करणे, उपाय करणे, कट करणे. ठीक आहे. कट द गॉर्डियन नॉट. कठीण प्रश्नावर सरळ उपाय काढणे. ठीक आहे. आता फिश इन ट्रबल्ड वॉटर याचा अर्थ होतो, की गोंधळाचा किंवा अडचणीचा फायदा घेणे. ठीक आहे. तर हे हे पूर्ण ऑप्शन रॉंग आहे. तर ॲज अ आन्सर आहे क्लीन द ऑजियन स्टेबल. ठीक आहे.
आय होप तुम्हाला समजलेलं असेल. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. आता नेक्स्ट क्वेश्चन सेम तसाच आहे, की सिलेक्ट द करेक्ट इडियम टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट. ठीक आहे. ह्या ठिकाणी आपण कोणता इडियम यूज करू शकतो, कोणता इडियम वापरू शकतो हे आपण बघूयात. आता आधी सेंटेन्स बघूयात. आपला सेंटेन्स काय आहे? द राईट टू यूज इरिगेशन वॉटर इज समथिंग दॅट कॉजेस फ्रिक्शन अमॉंग द फार्मर्स. आता हा सेंटेन्स म्हणत आहे की राईट म्हणजे हक्क. ठीक आहे. तर हा राईटचे दोन अर्थ आहेत. RIGHT राईट म्हणजे बरोबर पण होते आणि दुसरा त्याचा अर्थ होतो हक्क, जो ह्या सेंटेन्समध्ये यूज केला आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. सेम WRIGHT राईट. ठीक आहे. राईट म्हणजे लिहिणे. प्रोनाउन्सिएशन सेम आहे. ओके. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो जे हक्क आहे, पाण्याच्या वापरीचा जो हक्क आहे, तो काय करत आहे? फ्रिक्शन म्हणजे भांडण. भांडण कुणामध्ये आणत आहे? फार्मर्समध्ये, शेतकऱ्यांमध्ये. ठीक आहे. तो जो हक्क आहे पाणी वापरण्याचा, तो काय करत आहे? शेतकऱ्यांमध्ये भांडण लावत आहे. तर इथे काय आहे, की हे काय कारण आहे? इरिगेशन ऑफ वॉटर. ठीक आहे. तर काय कारण आहे? आपण लास्ट लेक्चरमध्ये एक इडियम शिकलो होतो, अॅन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. म्हणजे काय? वादाचं, भांडणाचं मूळ मूळ कारण. तर इथे कोणतं कारण आहे? इरिगेशन ऑफ वॉटर दॅट कॉजेस फ्रिक्शन. ठीक आहे. इरिगेशन ऑफ वॉटर काय करत आहे? भांडण लावत आहे. तर त्याचा आन्सर आहे अॅन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. अॅन ॲपल ऑफ डिस्कॉर्डचा अर्थ होतो वादाचं किंवा भांडणाचं मूळ कारण. ठीक आहे. तर त्याचे बाकीचे ऑप्शन्स पण बघून घेऊयात आपण. अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. अ बोल्ट फ्रॉम द ब्लू म्हणजे अचानक घडलेली धक्कादायक गोष्ट. आता अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. ब्लू म्हणजे ब्लू काय असते? आकाश असते आणि बोल्ट म्हणजे वीज होते. तर वीज काय होते? अचानक होते. तर अ बोल्ट फ्रॉम द ब्लूचा अर्थ होतो की अचानक घडलेली धक्कादायक गोष्ट. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात इन ब्लॅक अँड व्हाईट. आता इन ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे होते स्पष्टपणे लिहिलेलं, नोंदवलेलं. जसं आपला पेपर व्हाईट असतो आणि आपण ब्लॅक या ब्लू पेनाने लिहितो. तर इथे ब्लॅक आणि ब्लू वापरलेला आहे, म्हणजे स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि जे स्पष्ट नसते त्याच्यासाठी पण एक इडियम असते, इन ग्रे एरिया. ठीक आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. जे स्पष्ट नसते. बॅकस्टेअर्स इन्फ्लुएन्स म्हणजे पडद्यामागून होणारा प्रभाव. ठीक आहे. तर ह्या आपल्या जे सेंटेन्स आहे, द राईट टू यूज इरिगेशन वॉटर इज समथिंग दॅट कॉजेस फ्रिक्शन अमॉंग द फार्मर्स. याचं उत्तर आहे ऑप्शन ए, अॅन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. तिसरं बघूया. तिसरं आहे आपलं, द न्यू मॅनेजर टूक अ फर्म स्टँड ऑन कटिंग डाऊन एक्सपेंडिचर इन द कंपनी. आता टूक अ फर्म स्टँड. आता ह्या वाक्याचा अर्थ असा होता, की तो मॅनेजरनी काय केलं? एक कडक निर्णय घेतला, कंपनीचे जे खर्च आहे ते कमी करण्यासाठी. ठीक आहे. तर टूक अ फर्म स्टँड म्हणजे कडक निर्णय घेणे. हे आपल्याला कळलं पाहिजे त्या सेंटेन्सचं काय अर्थ होते. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही व्होकॅब्युलरी आपली इम्प्रूव्ह केली पाहिजे. ओके. तर आपण त्याचे ऑप्शन्स बघून घेऊयात. स्टूड इन अ गुड स्टीड म्हणजे चांगल्या कामी आला, उपयोगी पडला नाही. ठीक आहे. इथे तर ठाम उभं राहण्याची गोष्ट सुरू आहे ना, कडक निर्णय घेण्याची गोष्ट सुरू आहे. ऑप्शन सी बघूया. सेटल ओल्ड स्कोर्स म्हणजे जुने वैर, राग काढून टाकणे. तर ऑप्शन सी पण नाही आहे. टर्न अ डेफ इयर. हा इडियम खूप इम्पॉर्टंट आहे. हा खूपदा एक्झाममध्ये आलेला आहे. पण याचं उत्तर नाही आहे आपलं हे, पण मी सांगत आहे. टर्न अ डेफ इयर म्हणजे काहीही न ऐकणे, म्हणजे इग्नोर करणे. सोप्या भाषेत. आपण त्याला इग्नोर करत आहोत. आपण त्याला लक्ष नाही देत आहोत त्या व्यक्तीकडे. ठीक आहे. टर्न अ डीफ म्हणजे बहिरा कान त्याच्या समोर नेणे, म्हणजे मला काही ऐकायला येत नाही आणि मला तुझं ऐकायचंही नाहीये. तर याचं उत्तर आहे पुट हिज फूट डाउन. पुट हिज फूट डाउन म्हणजे कडक निर्णय घेणे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे. नेक्स्ट आपलं क्वेश्चन आहे, सेम टाईपचं आहे. सिलेक्ट द करेक्ट इडियम टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट. हे तुम्ही इन्स्ट्रक्शन पण वाचून घेत जा एक्झामच्या वेळेस. ओके. आता आपलं फोर्थ क्वेश्चन आहे. ही मे बी व्हेरी कॅन्डिड इन हिज स्पीच बट डोंट वरी ही मीन्स वेल. भलेही ती कॅन्डिड असली स्पीचमध्ये, म्हणजे काय म्हणू शकतो, की ठीक आहे ती तोंडावर काहीही बोलत असेल, पण काय तुम्ही चिंता नका करू, ती मनाने खूप चांगली आहे. ठीक आहे. ह्या शब्दाचा अर्थ तसा होतो. ह्या वाक्याचा अर्थ असा होतो. आता त्याचे ऑप्शन्समध्ये त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए, हॅज हिज हार्ट इन द राईट प्लेस. तो मनाने चांगला आहे. ठीक आहे. हार्ट इन द राईट प्लेसचा अर्थ होतो, की मनाने तो चांगला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए. आता बाकीचे पण बघून घेऊयात आपण. इज बोर्न विथ अ सिल्वर स्पून इन हिज माउथ म्हणजे त्याला लहानपणापासून सर्व सुखसुविधा मिळाल्या आहेत.
ठीक आहे, तर ऑप्शन बी नाही आहे. आता म्हणू शकतो की सिल्वर स्पून घेऊन तो जन्माला आला, म्हणजे सिल्वर चांदी चांदी त्याच्या तोंडात आहे, म्हणजे तो ऑब्व्हियसली आपल्या घरचा श्रीमंत असेल किंवा त्याला लहानपणापासून सगळंच मिळालेलं असेल. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. हॅज हिट द नेल ऑन द हेड. आता मला सांगा, हॅज द हिट द हॅज हिट द नेल ऑन द हेड याचा अर्थ जर आपण म्हणू शकतो की अर्थाने बघितला याचा, तर असा होतो की आपल्याला जर हातोडीने त्या खिड्यावर मारायचं असेल, तर आपण बरोबर त्याच्या डोक्यावर मारतो. म्हणजे नेमके मुद्द्यावर आपण बोट ठेवणे याचा इडियमचा अर्थ होतो, की नेमके आपण त्या काय म्हणू शकतो, हातोडीने त्या खिड्याच्या डोक्यावर मारतो. म्हणजे बरोबर आपला निशाणा बरोबर लागते. ठीक आहे. हॅज अ थ्रोन इन हिज साइड. थ्रोन म्हणजे काटा. आता मला सांगा, जर आपल्या पायात काटा असला तर तो आपल्याला किती त्रास देते. तर हॅज अ थ्रोन इन हिज साइड म्हणजे त्रासदायक व्यक्ती किंवा गोष्ट. ओके. तर हा पण इडियम नाहीये. फक्त हे मीनिंग तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. याच्यामुळे तुमचे अजून इडियम्स काय होतील, रिकॉल होतील. आता नेक्स्ट आहे. आता नेक्स्ट हा थोडा डिफरंट आहे, थोडा वेगळा प्रश्न आहे. तर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड इन द गिवन इडियम. इफ देअर इज नो नीड टू सबस्टिट्यूट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. म्हणजे हा जो इडियम दिला आहे आपल्याला, स्पिल द मिल्क. ठीक आहे. हा जो मिल्क आहे ना, हे चुकीची त्याने वापरलेला आहे, मिल्क. तर ह्या जागी कोणता शब्द येऊ शकतो हे आपल्याला शोधून काढायचं आहे ह्या ऑप्शन्समधून. जर हा बरोबर असेल तर काय टिक मार्क करायचा आहे, नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. म्हणजे जो दिले गेलेला आहे तो बरोबर आहे. हे असं आपल्याला सोडवायचं आहे. आता इडियम काय, स्पिल द मिल्क. स्पिल द मिल्क असा कोणता इडियम नाही आहे. इडियम आहे स्पिल द बीन्स. ठीक आहे. आता स्पिल द बीन्स. आता स्पिल द बीन्स म्हणजे काय होतं? स्पिल द बीन्स म्हणजे होतं की जे सिक्रेट आहे, जे गुप्त गोष्ट आहे, जे कुणाला सांगायची नव्हती ते सांगितली सगळ्यांच्या समोर. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी, स्पिल द बीन्स. ठीक आहे. हा तुम्ही जसं की बीन्स म्हणजे शेंगा आहे. शेंगाला जर आपण काढलं, दाणे काढले त्याचे, तर काय होतं, त्याच्यातून दाणे बाहेर निघतात ना. तसंच त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, की कोणाचं सिक्रेट, कोणाची गुप्त गोष्ट काय सगळ्यांना सांगणे म्हणजे स्पिल द बीन्स. आता नेक्स्ट आहे सेम, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड इन द गिवन इडियम. इफ देअर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. सेम. ठीक आहे. आता हा इडियम आहे ॲक्शन स्पीक लाउडर दॅन थिंग्स. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन थिंग्सला चेंज करायचं आहे. तर थिंग असा कोणता इडियम नाही आहे. तर इडियम आहे ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. ठीक आहे. तर त्याचे उत्तर आहे ऑप्शन बी. हे इडियम्स तुम्हाला लर्नच करावे लागतील, की कोणतं इडियममध्ये काय येईल. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे वर्ड्स. आता ह्या इडियमचा अर्थ असा होतो, की जी आपली कृती आहे, ते जास्त प्रभाव करते किंवा प्रभावशील आहे. कशापेक्षा? आपल्या बोलण्यापेक्षा. म्हणजे तुम्ही गोष्ट बोलण्याऐवजी तुम्ही कृती करून दाखवा. ठीक आहे. आपण कितीही बोललो, की मला मला गव्हर्नमेंट जॉबला लागायचं आहे, मला ह्या डिपार्टमेंटमध्ये लागायचं आहे, मला त्या डिपार्टमेंटला लागायचं आहे. पण आपल्या बोलण्यापेक्षा ज्या दिवशी आपण काय करू, ज्या दिवशी आपण आपली पोस्ट घेऊ, ज्या दिवशी आपण त्या जॉबवर लागू, त्या दिवशी ते गोष्ट जास्त प्रभावशील राहील. ओके. सो आता नेक्स्ट इडियम बघूयात आपलं. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन पण सेम आहे. आपल्याला मॅनच्या ठिकाणी कोणतं येऊ शकते किंवा हे जे इडियम दिलेलं आहे ते बरोबर आहे का हे चेक करायचं आहे. तर आपलं इडियम आहे ब्युटी इज इन द आईज ऑफ द मॅन. रॉंग आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय आहे? ब्युटी ब्युटी इज इन द आईज ऑफ बिहोल्डर. सौंदर्य हे पाहणाऱ्यांच्या दृष्टिकोनात असते. म्हणजे सुंदर तर सगळंच असते ना, पण तुम्ही कोणत्या पद्धतीने पाहत आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे बिहोल्डर. द ब्युटी इज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. असं त्याचं इडियम आहे. असं हे इडियम आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट बघूयात. हां. आता नेक्स्ट असं आहे, की आपल्याला इन द गिवन क्वेश्चन इडियम प्रोव्हर्ब पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाईन. ठीक आहे. इथे इडियम दिलेलं आहे, ते अंडरलाईन केलेलं आहे. चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट मीनिंगफुली करेक्ट. इफ द इडियम प्रोव्हर्ब इज यूज्ड करेक्टली, चूज नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर.
म्हणजे तो म्हणतोय की त्यांनी ह्या सेंटेन्समध्ये इडियम यूज केला आहे, तर त्यांनी तो इडियम योग्य प्रकारे वापर केला आहे का त्या इडियमचा, हे आपल्याला चेक करायचं आहे. वी बिलीव्ह देअर इज अ लाईट ॲट द एंड ऑफ द टनल. आपल्याला विश्वास आहे की एंड ऑफ द टनल म्हणजे लाईट राहील. आता ह्या इडियमचा अर्थ असा होतो, ओके, हा इडियम बरोबर आहे, परफेक्ट इडियम आहे, तर इथे काय येईल? नो करेक्शन रिक्वायर्ड. ठीक आहे. तर ह्या इडियमचा अर्थ असा होतो की आपल्याला टनल माहिती आहे, जिथून आपली ट्रेन जाते, असा टनल असतो. ठीक आहे. असा टनल असतो. तर जेव्हा ट्रेन जाते ह्या टनलमधून, तर तेव्हा अंधार असतो. पण कुठे नाही कुठे जेव्हा तो टनल संपतो, तेव्हा काय होते? तेव्हा प्रकाश राहते, तेव्हा लाईट राहते. तर ह्या पद्धतीनं असं आहे, की आपलं जे दिवस आहे ते अंधकारमध्ये जर आता सुरू असले, तरीही एंड ऑफ द टनल म्हणजे कुठे ना कुठे काय आहे? प्रकाश आहे. ह्या इडियमचा अर्थ असा होतो. ठीक आहे. तर ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शनमध्ये काय दिलं आहे? लाईट ॲट द बिगिनिंग ऑफ द टनल नाही. टनलच्या सुरुवातीला नाही. टनल इन द लाईट नाही. टनल ॲट द एंड ऑफ द लाईट. ठीक आहे. टनल ॲट द एंड ऑफ द लाईट हा उलटा लिहिलाय त्यांनी, तर रॉंग. तर त्याचं उत्तर काय आहे? लाईट ॲट द एंड ऑफ द टनल म्हणजे बरोबर उत्तर दिलंय. ह्या वाक्यामध्ये बरोबर त्या इडियमचा वापर केलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट सेम आपल्याला हे हँड आहे. हे हँड बरोबर वापरलेलं आहे की त्या ठिकाणी काही चुकी आहे, तर ते चुकी काय करायची आपल्याला शोधून काढायची आहे. पुल समवन्स हँड. पुल समवन्स हँड असा काही इडियम नाहीये. इडियम आहे पुल समवन्स लेग. आता पुल समवन्स लेग म्हणजे कुणाचीही मस्करी करणे, खिचाई करणे. ठीक आहे. हा मी इडियम घेतलेला आहे लास्ट लास्ट लेक्चरमध्ये. ओके. तर पुल समवन्स लेग काय आहे? त्याचं उत्तर आहे. पुल समवन्स लेग म्हणजे कुणाची थट्टा करणे, कुणाची मस्करी करणे. ओके. टांग खिचणे म्हणतो आपण. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता नेक्स्ट आहे 10वं. हा आपलं लास्ट आहे. आपण असेच पी-वाय-क्यू वारंवार घेत राहणार आहोत, ज्यामुळे तुमचं प्रॅक्टिस पण होणार आहे. सो तुम्ही मला, मी जसं बोलले होते, तुम्ही मला सजेस्ट करा की मी तुमच्यासाठी काय घेऊन येऊ नेक्स्ट लेक्चरमध्ये. फ्रेजेसवर क्वेश्चन्स घेऊन येऊ, पी-वाय-क्यू, की कोणत्या टॉपिकवर घेऊन येऊ, नाऊनवर घेऊन येऊ, प्रोनाऊनवर घेऊन येऊ. एररवर पण क्वेश्चन्स येतात, एररवर पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येतात. ते घेऊ. ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की मी नेक्स्ट लेक्चर कोणत्या टॉपिकवर घेतलं पाहिजे. ओके. सो आता आपला 10वा क्वेश्चनकडे बघूया. तर आहे 10वा क्वेश्चन आहे, वन्स बिटन ट्वाइस शाय. आता वन्स बिटन म्हणजे चावणे, चावलेला. ट्वाइस म्हणजे दुसऱ्यांदा, शाय म्हणजे लाजणे. ठीक आहे. आता आपण याच्या शब्दशः अर्थ घेऊयात, की जर एकदा मला चावलं, तर मी दुसऱ्यांदा लाजेन ते गोष्ट करायला, किंवा मी ते गोष्ट करायला काय राहीन, थोडीशी अ, विचार करेन, किंवा मी ते गोष्ट करणार नाही जर मला एकदा चावलं. फॉर एक्झाम्पल, आईने मला सांगितलं, की "अरे, त्या बोर्डमध्ये हात नको लावू, तुला करंट लागेल." आणि मी आईचं नाही ऐकलं आणि मी जाऊन त्या बोर्डला हात लावला आणि मला करंट लागला, तर मी नेक्स्ट टाईम दुसऱ्यांदा मी त्या बोर्डला हातच नाही लावणार, कारण मला एकदा करंट लागला होता. ठीक आहे. सो याचा अर्थ काय होऊ शकतो? तर हे आपल्याला अर्थ बघायचा आहे ऑप्शन्समध्ये. आता ऑप्शन डी पासून सुरुवात करूया आपण. हार्म समवन हू ट्रस्ट यू. अशा व्यक्तीला नुकसान द्या, जो तुम्हाला ट्रस्ट करते. नाही आहे त्याचं उत्तर. टू बिकम स्ट्राँग और फिट. तंदुरुस्त आणि काय म्हणू शकतो, स्ट्राँग राहा. समवन व्हेरी ओल्ड. कोणीतरी खूप म्हातारं. तर त्याचं उत्तर आहे, अन अनप्लेझंट एक्सपिरियन्स इंड्युसेस कॉशन. म्हणजे असं काही सिच्युएशन माझ्यासोबत ऑलरेडी झालं आहे, की मला पुन्हा ते गोष्ट करायला मी काय करेन, दोनदा विचार करेन. ठीक आहे. तर ह्या इडियमचा तुम्ही अर्थ लक्षात ठेवा. ओके. सो आजचं आपलं लेक्चर इथेच संपतोय. आजचे आपले इडियम्स जे पी-वाय-क्यू आहे, होप तुम्हाला आवडले असतील. आशा आहे की तुम्ही इडियम्सचं तुमचं रिव्हिजन पण झालं असेल आणि तुम्ही नवीन पद्धत जी आहे, ते तुम्ही शिकला असाल. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास ह्या चॅनलवर तुम्हाला नोट्स मिळून जातील ह्या लेक्चरचे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक यू.